स्वामी विवेकानंद असे म्हणतात की जो माणूस भक्त होऊ इच्छितो त्याने हे जाणून असले पाहिजे की जितके मतं तितके मार्ग असतात. म्हणजे प्रत्येक धर्ममत भगवत प्राप्तीचा एक एक मार्ग होय. त्याने हे पण जाणायला हवं की भिन्न भिन्न धर्म तसंच तदंतर्गत विभिन्न पंथ वा संप्रदाय हे त्या एकाच भगवंताच्या महिम्याचे केवळ नाना आविष्कार आहेत. लोक भगवंताला कितीतरी निरनिराळ्या नावांनी आळवीत असतात. वेगवेगळी नावं देऊन जणू विभागून टाकीत असतात. जणू एकाचे अनेक करून सोडित असतात. तथापि त्या प्रत्येक नावात परमेश्वराची पूर्ण शक्ती विद्यमान असते. परमेश्वरा, जो भक्त तुला स्वतःच्या आवडीनुसार ज्या नावाने हाक मारत असतो त्याच नावाचं होऊन तू त्याला ओ देत असतोस. अंतरी तुझ्याविषयी गाढ प्रेम असले म्हणजे झाले, मग तुला आळवण्यासाठी एखादी विशिष्ट वेळही ठरवून ठेवावी लागत नसते. तू इतका सोपा आणि इतका सुलभ आहेस. जगातील विभिन्न धर्म संप्रदायाचे संस्थापक हे त्या ज्योतिर्मय परमपुरुषाचेच प्रेषित होत. त्यांच्यापैकी कुणाविषयीची तिरस्काराची भावना आपल्या चित्तात उद्भवणार नाही. त्यांच्यावर टीका करण्याची प्रवृत्ती आपल्या अंतःकरणात उपजणार नाही. याविषयी भक्ताने जागरूक असावयास हवे. स्वतः त्यांची निंदा करणे तर दूरच राहो, कोणी दुसरा करीत असलेली त्यांची निंदाही भक्ताने ऐकू नये आणि ते उचितही नाही. इतर सर्वांप्रती उदारता आणि गुणग्राहकता बाळगून परत स्वतःच्या धर्मादर्शावर उत्कट प्रेमही हृदयात वसत आहे अशी व्यक्ती अर्थातच अगदी बोटावर मोजण्या इतक्याच आढळतात. म्हणजेच जी व्यक्ती स्वतःच्या धर्म आदर्शावर चालते आणि तिच्या हृदयात उत्कट प्रेमही असते अशा व्यक्ती खूप विरळ्या असतात. ज्या संप्रदायामध्ये उदार भाव आहे त्या संप्रदायातील धार्मिक भावनांच्या उत्कटतेचा ऱ्हास झालेला असतो. त्यांच्यात उदारता असते पण उत्कटता नसते. एक प्रकारच्या राजनैतिक आणि सामाजिक अशा उभयविध ध्येयाने चालणाऱ्या समितींच्या सदस्यांची कर्तव्ये आणि ह्या असल्या संप्रदायाच्या अनुयायांचा धर्म यात फारसा फरक राहिलेला नसतो. उलट अत्यंत संकुचित अशा संप्रदायाच्या अनुयायांमध्ये स्वतःच्या धार्मिक आदर्शांप्रती अत्युत्कट भक्ती दिसून येते खरी, पण स्वतःहून थोड्या देखील निराळ्या असल्या तरी प्रत्येक संप्रदायाच्या द्वेषावरच त्यांची ती भक्ती सतत पोसली जात असते. जितकी उत्कट भक्ती तितकीच व्यापक सहानुभूती बाळगणाऱ्या व्यक्तींनी जर हे आपले जग भरले असते तर किती छान झाले असते. देवाची केवढी दया म्हणता आली असती, पण तसे कुठून होणार असल्या व्यक्ती फार क्वचित असतात. तरी पण निराश होण्याचे कारण नाही. उदार भाव आणि उत्कट भक्ती या दोहोंचा सुरेख मिलाप पुष्कळांच्या जीवनात घडवून आणणे अशक्य नाही. अनेकांच्या चारित्र्याला ह्या अपूर्व आदर्शानुसार वळण लावणे शक्य आहे, यात मुळी देखील शंका नाही. आणि हे साधण्याचा एकमेव उपाय म्हणजे इष्टनिष्ठा. तर इष्टनिष्ठा म्हणजे तरी काय, तर नाना धर्मांचे नाना पंथ या जगासमोर आपापला फक्त एक एक आदर्श ठेवीत असतात. परंतु वेदांताचा चिरंतन धर्म हा भगवंताच्या मंदिराच्या गाभाऱ्यात शिरण्याची असंख्य दारे मानवजातीला उघडून देतो. मानवापुढे तो अगणित आदर्श ठेवतो. या आदर्शांमधील प्रत्येकच त्या एकमेवा द्वितीय अनंताचा एक एक आविष्कार होय. वेदांताच्या सत्यतेला तोड नाही. मुक्तीची आकांक्षा बाळगणाऱ्या नरनारींना वेदांत असंख्य मार्ग दाखवून देतो. आणि वेदांताने दाखवून दिलेले हे सारे मार्ग ईश्वराच्या प्राचीन नि अर्वाचीन महिमाशाली पुत्रांनी मानवी मनोरचनेचे वास्तव स्वरूप, मानवी मनोरचनेतील विविधता आणि विभिन्नता पूर्णपणे लक्षात घेऊनच शोधून काढले आहेत.
जन्मास आलेल्या आणि येणार असलेल्याही प्रत्येकाला हा वेदांत सांगत आहे की या सगळेजण या सत्य ज्ञान आनंदाच्या अमृत सिंधूत अवगाहन करा आणि मायेच्या जंजाळातून कायमचे मुक्त होऊन परमस्वाधीनतेचा आणि चरम आनंदाचा चिर उपभोग घेत कृतार्थ व्हा, कृतकृत्य व्हा. स्वामी विवेकानंद म्हणतात की हा वेदांत प्रत्येकाला सांगतो आहे की तुम्ही ह्या सत्याच्या, ज्ञानाच्या, आनंदाच्या या सागरात स्वतःला वाहून द्या. म्हणजे काय तर तुम्ही शांती प्राप्त करा आणि ह्या मायेच्या ज्या पाशातून तुम्ही कायमचे मुक्त व्हा आणि चरम आनंदाचा चिर उपभोग घ्या. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हाल, कृतकृत्य व्हाल. म्हणजे भगवत प्राप्तीचे जे भिन्न भिन्न मार्ग आहेत त्यांच्यापैकी कुणाचाही तिरस्कार वा निषेध आपल्याकडून कदापि होऊ नये अशी भक्तियोगाची आपल्याला आज्ञा आहे. परंतु असे असले तरी त्याचबरोबर हेही खरे आहे की जोपर्यंत रोपाचे झाड होत नाही तोपर्यंत त्या वाढत्या रोपट्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती कुंपण घालणे अत्यावश्यक असते.